पितृपक्षाची कथा. महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. ते ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले. याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा. पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही. यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल. इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे. कर्ण हा सूर्यपुत्र होता, पण त्याच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आईने त्याला त्यागले होते. त्यामुळे तो सूतपुत्र म्हणून ओळखला जाई. तो जरी क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याला कधीच योग्य तो मान आणि प्रतिष्ठा मिळाली नाही. पण कर्ण अतिशय दानशूर होता. त्याने अनेक गोष्टींचे दान केले होते, जसे की सोने, चांदी, हिरे, संपत्ती इत्यादी. परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते. कर्ण आणि पितृपक्षाची कथा ही महाभारतातील युद्धानंतरची आहे. असे मानले जाते की महाभारतातील युद्धात कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला, तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने, चांदी, हिरे आणि दागिने इत्यादी देण्यात आले. कर्णाला आपल्याला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही. त्यावर त्याने देवराज इंद्राला विचारले की मला अशी वागणूक का दिली जात आहे. तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की तू आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोने, चांदी, हिरे यांचेच दान केले आहे. तू कधीही अन्न किंवा पाणी यांचे दान केले नाही. इतकेच नाही तर तू आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही. त्यावर कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून त्याने त्यांचे तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही. हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 15 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न, पाणी आणि वस्त्र यांचे दान केले. असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे 15 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले. असे मानले जाते की श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते, तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते. असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवांनंतर पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे पितर तहानलेले राहतात. त्यामुळे काळेतील मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद.